कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची फळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. खळवेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा, का कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. कळेना अशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी. चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन. रयत शिक्षण संस्थेची जनता विद्यालय घोटाळा, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. चला तर मग आता पुन्हा एकदा या गोड आठवणींना उजाळा देऊयात, गप्पांच्या मैफलीत रंगून जाऊयात. 2009-2010 बॅचचे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व माजी शिक्षक वृंद व माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्राची शान फेटा हा फेटा बांधून सर्वांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर आई सरस्वतीचे कृपा आशीर्वाद डोईवरती घेऊन अनेक लेकरांचं उज्ज्वल भविष्य घडवणारे सर्व शिक्षक वृंद व भारत देशाचं भविष्य म्हणून या ठिकाणी जीवन जगणारे माझी सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय प्रसन्नमय वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. शाळेच्या जुन्या आठवणी, शाळेचे जुने गोड गप्पा या ठिकाणी आपण सर्वांचा या ठिकाणी विचार करणार आहोत आणि या ठिकाणी हा सोहळा अतिशय आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होणार आहे. मॅडमचा शिकलो बरच काही, ती गोड आठवण ते रम्य बालपण
आज पुन्हा वाटे हवी. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा. खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या. कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती. मनावरती जशी बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांची थवे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही. आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय. धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय. आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय. आपली यारी लय बुंगाट हाय. हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी. आपली यारी. सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व गुरुजन या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना सर्वांच्या मनामध्ये अधिराज्य गाजवलं असे कैलासवासी शिवाजी लक्ष्मण ढाकणे या ठिकाणी आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या आठवण या आपल्या काढणं हे आपलं अद्याप कर्तव्य आहे. म्हणून त्यांच्या आठवणीपर आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहणार आहोत. प्रथमतः उपस्थित सर्व गुरुजनांना तसेच माझी विद्यार्थ्यांना विनंती असेल आपण सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आहे. आपली शाळा, आपले गुरु आणि आपले वर्गमित्र यांना पुन्हा एकदा भेटण्याचा योग या सुंदर मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचा मी आजच्या कार्यक्रमाचा निवेदक उज्ज्वल धावणे शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. टपकत होतं पाणी, पावसाचं पाणी, पण भिजलेलं मन नव्हतं कधीच राणे. दप्तराचं ओझं वाटे सोनं, शाळेच्या गेटपाशी हरवलेलं क्षण. चिखलांमध्ये खेळलो मस्तीने,
गुरुजनांच्या रागातही लपलेलं प्रेम होते छनेने. पाठीवरची अक्षरं होती कोरी, पण स्वप्न मात्र रंगवायची गगनात मोरी. वर्गामधलं हास्य, शेजाऱ्यांचं मित्रपण, भोंग्यावरचा राष्ट्रगीतांचा गोड उच्चार जणू देवाची घंटा म्हणा. शिक्षकांचे धडे आणि बोटातील चौक, आज त्या आठवणी डोळ्यात साचतो ओलसर ओघ. शाळेत पटांगण आमचं छोटंसं जग, मिळालं ते पहिलं मोठं झालो, पण मन लहानच आहे, कारण शाळा ही हृदयातच आहे. माझी विद्यार्थी मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे. प्रथमतः आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो. आपले मित्र परमेश्वर थोरवे यांनी जी अध्यक्ष सूचना मांडली तिला मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो.
वरती उभा राहायचं आहे आणि मग आपली ओळख सांगायची आहे. माझं घोटणचं नाव पूजा विठ्ठल सांडवले. आता सध्याचं नाव पूजा गणेश पिसे. मी पंढरपूरला असते. नाव वीर मनीषा शिवाजी आणि सासरचे नाव नजन मनीषा प्रमोद. मी चितेगाव येथे असते. मी हाऊस वाईफ आहे. माझं माहेरचं नाव दिवटे रेणुका कारभारी दिवटे. सासरकडे नाव रेणुका गणेश वीर. राहणार लाखेगाव. व्यवसाय शेती. धन्यवाद. माझं नाव अर्चना अशोक बटुळे आणि नंतरचं नाव अर्चना संदीप फुंदे. चला. माझं घोटणचं नाव फुंदे सविता बाप्पासाहेब आणि लग्नानंतरचं नाव दैफळे सविता बाबासाहेब. मी हाऊसवाईफ आहे. चला पुढे. थँक्यू. माझं नाव नीलम सुरेश दगडे आणि लग्नानंतरचं नाव नीलम रमेश आहेरकर. मी सध्या पुण्याला असते आणि माझं MM झालेलं असते. माझं माहेरचं नाव सुरेखा पांडुरंग निकम. सासरचं नाव सुरेखा किरण बेडके. सासर शेवगावचं आहे. सध्या जॉबला पुणे सिटी पोलीस चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे. माझे अगोदरचे नाव ज्योती अर्जुन लेंडा आहे आणि लग्नानंतरचे ज्योती आपलासाहेब. हे पैठणमध्ये राहते. हाऊसवाईफ. माझे शाळेचे नाव शिवकन्या महादेव मोटकर. नंतरचे नाव शिवकन्या संदीप फुले. राणापूर. नमस्कार. माझे नाव कर्डिले अश्विनी आसाराम. मी नगर येथे राहते. मी नगर येथील LNT या कंपनीमध्ये कार्यरत आहे. धन्यवाद. माझ्या अगोदरचे नाव योगिता भास्कर केडकर. नंतरचे नाव योगिता आनंद सोनवणे. मी पालघर येथे राहते. सगळ्यांना नमस्कार. मी स्वाती सुरेश कटारिया. आत्ता स्वाती लखन संचेते. मी कुर्डवाडी सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये. तिथे मी घरचा जो बिझनेस आहे त्यात फक्त हेल्प करते. सासरचं नाव वनिता काळुसे आणि संभाजीनगरला असते. हाऊसवाईफ. मी शाळेतलं नाव योगिता राजेंद्र भुके आणि लग्नानंतरचं नाव योगिता पांडुरंगकर. मी दिनकडी येथे राहते आणि व्यवसाय मी शेती करते. अभिमानाने सांगते मी शेती करते. अर्जुन भोसले. मला अंतरवाडीमधलं आहे. सविता मनीष नलिये. व्यवसाय शेती करतात. माझं माहेरचं नाव राधा रामभाऊ गुराडे आणि सासरचं नाव राधिका ज्ञानेश्वर गायकवाड. संभाजीनगरला राहते आणि मी गृहिणी. माधुरी राधा किसन नांद्रे. माहेरचं नाव आणि माधुरी रमेश टेंबे. पैठण. मी घरीच असते. शिलाई करते. मी योगिता विष्णू जावळे आणि येथे मला येथे घोटण येथे दिलेला आहे. योगिता आजीनाथ थोरवे. मामा तिथं शिकायला होते त्याच्यामुळे सगळ्याला कन्फ्युजन झालं. नमस्कार सर. माझे नाव कल्पना मारुती टाकळकर. माहेरचं नाव आहे आणि सासरचं कल्पना बाळासाहेब जाधव आहे. नगर येथे राहते. व्यवसाय शेती. माझे नाव गीतांजली जनार्दन नागरगोजे. सासरचे नाव गीतांजली देवीदास थोरवे. मी हाऊसवाईफ आहे. माझे नाव मोटकर पूजा कल्याण. लग्नानंतरचे नाव पूजा देवेंद्र बोडके. मी शेवगाव येथे असते. हाऊसवाईफच आहे. नमस्कार. माझं नाव रुपाली अंकुश टाकळकर आहे. सासरचं नाव रुपाली भारत सातपुते आहे. मी एक हाऊसवाईफ आहे. पाथर्डी येथे राहते. नमस्कार. माझं नाव सोनाली भाऊसाहेब खरात आणि लग्नानंतरचं नाव सोनाली दीपक फुले. माझं DED झालं आणि व्यवसाय काही मुलांना शिकवते. DED झालं. नमस्कार. माझं माहेरचं नाव मयुरी महादेव बिगडे आणि सासरचं नाव मयुरी योगेश. ANM नर्सिंग झालं आहे माझं आणि पाचवडे येथे राहते. माझे नाव अंजली श्रीराम कुलट. लग्नानंतरचे नाव विघ्ने अंजली बाप्पासाहेब. हाऊसवाईफ म्हणून. नमस्कार. माझं नाव रवींद्र विष्णू घोरपुले आहे. मी गंगामयी येथे वाईट ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे.
नमस्कार, माझे नाव संतोष बिजनेकर. माझा टू व्हीलरचा ऑटोमोबाईल्स आणि गॅरेज आहे. मी इथं घोटांमध्ये आपलं गॅरेज आहे. विनोद भीमराव भोसले, सध्या गंगामा इथं लॅब केमिकल डॉक्टरचं काम करतो. माझं नाव अमोल रामदास विघ्ने. मी मृद व जलसंधारण विभाग छत्रपती संभाजीनगर येथे जलसंधारण अधिकारी म्हणून कार्यरत. मी आपल्या शाहूगावमध्ये आखिराव रोडला अनुष ऑप्टिकल या व्यवसायात जो उघडला होता त्याच्या पण शाहूगावमध्ये 1 वर्षानंतर 1 वर्ष नव्हते चालू करून आणि त्याच्या शेजारी आता आर्मी जेंट्सवेअर या व्यवसायाचा नवीन व्यवसाय चालू करत आहे. माझं नाव परमेश्वर सुनील तोरवे, व्यवसाय शेती, समाजकारण व राजकारण. माझं नाव काशीनाथ श्रीधर मोटकर. मी गोटाण येथे बिझनेस करतो. नमस्ते, रामदास देशमुख, शेती करतो. नमस्कार, माझं नाव योगेश मालकी भागवत, राहायला नाव धनकुल शेती करतो. नमस्कार, माझे नाव प्रवीण अर्जुनिकर, व्यावसायिक शेती प्लस ट्रॅक्टर, दूध व्यवसाय. नमस्कार, मी वनवे गोविंद पांडुरंग, शेती करतो. नमस्कार, रामेश्वर त्रिंबक मोटकर, शेती करतो. नमस्कार, देवदास महाजनार, शेती. सोमनाथ पांडुरंग काकळकर, शेती करतो. हॅलो, माझे नाव शिवाजी कल्याण भोसले. मी राहणार घोटण. मी सध्या मुंबई येथे कार्यरत आहे, पण माझा जॉब ऑनलाईन आहे. मेडिकलला ऑर्डर काढण्याचं काम करतो. माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, बी मेकॅनिकल झालं आहे ॲक्च्युली. पण माझे वडील वारल्यामुळं मला घोटण या ठिकाणी रहिवासी राहावं लागलं आहे. मी शेती पण करतो आणि माझा ऑनलाईन जॉब पण करतो, असिस्टंट मॅनेजर म्हणून, सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. माझं नाव गणेश प्रकाश रासने. सध्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवसाय फिटर ट्रेडला शिल्प निर्देशक आहे. माझं नाव शरद तुपविरे. एक गोष्ट बरी, मुलांच्या बाबतीत त्यांचं लागल्यानंतर नाव बदलत नाही. मी काम तसे भरपूर करतो, समाजकार्य पण करतो आणि सध्या मी निवाट कॉलेज आहे आपल्या शाहूगावचं, तिथं लॅब असिस्टंट म्हणून काम करतो. धन्यवाद. नाव बदलू शकतो जर तुला इच्छा असेल. नमस्कार, मी नामदेव विठ्ठल गणवत. सध्या संजय टेक्नो प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये असिस्टंट मॅनेजर मेंटेनन्समध्ये कार्यरत आहे, संभाजीनगर. थँक्यू. सर्व शिक्षकांचं मनोगत, शिक्षकांचं मार्गदर्शन या ठिकाणी घेणार आहोत. आदरणीय श्री राठोड सरांना विनंती असेल की आपण आपलं मार्गदर्शन मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. त्या यजमानी सांगितलं, अरे या पाहुण्यांना एक प्रयोग म्हणून तू पुरणपोळी करून दाखव. अरे म्हणजे अम्मा याची किती सुंदर आहे, किती सोपं आहे, केली कशी. आणि म्हणून माझा छोटा भाऊ आपला उदरनिर्वाह होतो. तर कोणाकडे 2 एकर असेल, 4 एकर असेल, 10 एकर असेल, कुणी एखाद्या ती मोसंबीची बाग, उसाची मुळे पाठवून त्याच्यामध्ये असो त्याच्यामध्ये आहे. आनंद वाटला मला. पुण्याला वाढल्याला थोडीशी पोलीस स्टेशनची गरज पडली होती, तर थोडंसं मॅटर होतं. ते काही लहानाचा खूप मोठा भाऊ त्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं असेल लहान मुलांचे लाठीचा गोळा त्याच्यापैकी 75 की शवाला प्रत्येकाचे नसते. पण बरं वाटलं जरा तुमच्यामध्ये येऊन, कारण ही भारतीय संस्कृती खूप महान अशी संस्कृती आहे. म्हटले कोणीतरी इंडियन सिव्हिलायझेशन इज द ग्रेट सिव्हिलायझेशन इन ऑल वर्ल्ड. मी वर्गात अध्यापन करताना उदाहरण सांगितलं होतं की भारतीय संस्कृती श्रेष्ठ कशी. तर आमच्या गृहिणीनं सुंदर अशा पूर्णाच्या पोळ्या केल्या होत्या. त्यानंतर सर्व शिक्षक वृंदांच्या आज्ञेवरना अगोदर विद्यार्थ्यांचं मनोगत या ठिकाणी होईल. त्यानंतर पुढील कार्यक्रमाकडे आपण वाढणार आहोत. प्रथमतः स्वाती कटारिया यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरती येऊन आपले विचार या ठिकाणी मांडायचे आहेत. त्यानंतर बोलण्याचा चान्स मिळाला. मी थोडं धरूनच आपलं तयारी करून आले. आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे. गुरु म्हणजे माय बाप, नाम घेता हतील पाप. गुरु म्हणजे आहे काशी,
साती तीर्थ तयापाशी तुका म्हणे ऐसे गुरुचरण त्याचे हृदयी धरून कायम. तर आज सगळ्यात प्रथम मी सर्व शिक्षकांना वंदन करते आणि येथे आलेल्या माझ्या सर्व जुन्या मित्र आणि मैत्रिणींचं स्वागत करते. दिवसाची सुरुवात झाली आणि सगळ्यात पहिले मनाची आतुरता खूप वाढली. सगळे जुने मित्र आणि मैत्रिणी भेटणार, शिक्षक भेटणार. मनात प्रत्येकाविषयी सगळ्या बाबतीत असलेल्या आपल्या जुन्या आठवणींचा असा डोंगर असा उभा केला. वर्ष 2009-10 ही आपली बॅच. तब्बल 15 वर्षांचा हा आपला कालावधी. या कालावधीत आयुष्याने आपल्याला सुंदर असे चांगले धडे शिकवून गेला. त्यात मात्र आपल्याला साथ आली ती शिक्षकांनी दिलेली आपल्याला थोडं चुकते बोलण्यात. शिक्षकांनी दिलेली शिकवण ही आणि त्यांची शिस्त, त्यांनी आपल्याशी सांगितलेले त्यांचे अनुभव हे आयुष्यात आपल्याला आपल्या कठीण काळात उपयोगी पडले. त्यांचं पहिले आपल्याला रागवणं, त्यांनी लावलेली शिस्त, त्यांचं आपल्यावर असलेलं लक्ष, या सगळ्या गोष्टी तेव्हा आपल्याला थोड्याशा खडकत असेल. आपण असं मनात म्हणायचो की काय सर दिंदा दिंदा चिरतात आम्हाला. पण आज स्थिती अशी आहे की कुणी बोलून गेलं तरी फक्त ऐकून घ्यावं लागतं, उत्तर मात्र आपल्याला देता येत नाही. ह्याला सांसारिक जीवन म्हणतात. आपण जे मागचे दिवस जगलो ते आता आपण पुन्हा जगू शकत नाही. मनात फक्त एवढंच येतं की आज सगळे आपण येथे जमलो आहे. एकत्र बसून खाल्लेले डबे, मैदानावर खेळलेले खेळ आणि हातावर खाल्लेल्या, मला सगळ्यात जास्त आठवतात जाधव सरांच्या छड्या. हे सगळे दिवस आठवतात आणि आठवतो तो शेवटचा आपला शाळेचा दिवस. सगळ्यांचे मन भरून आलेले आणि तेव्हा आपण सगळ्यांनी एकमेकांना तोच दिलेला शेवटचा निरोप. चला तर मग या सगळ्या गोष्टी आपण आज इथे पुन्हा एकदा मागच्या आठवणींना वाव देऊया, एकत्र येऊया आणि आजचा हा दिवस सगळ्यांना आनंदित आणि एकमेकांशी संवाद साधता दिवस पूर्ण करावा असं माझी इच्छा आहे. आणि आपले आयुष्यात आलेले चढ-उतार आपण एकमेकींशी सांगावेत. कुणाची हेल्प करता आली कोणत्या पद्धतीने तरीही ती करावी, एवढंच मी सगळ्यांना सांगते. आणि माझ्याकडून बोलण्यात थोडंफार झालंही चुका, त्याबद्दलही मी सगळ्यांची माफी मागते. पुन्हा एकदा सर्वांचे येथे उपस्थित असलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींचे, शिक्षकांचे मी आभार व्यक्त करते आणि वेळेचं भान ठेवून मी इथेच माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. वाव देणारं अतिशय सुंदर असं भाषण मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. खरं तर स्वाती कटरिया यांनी आपल्या शाळेसाठी स्वखर्चाला 2 फॅन या ठिकाणी दिलेले आहेत. खरं तर जोरदार टाळ्या यांच्यासाठी आपण या ठिकाणी वाजवायच्या आहेत. त्यानंतर आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मी मंचावर निमंत्रित करतोय. नमस्कार. आवाज येतोय सगळ्यांना? सगळ्यांना जागा होते. आदिनाथसारखं डीजे ऑपरेटर नाही आहे, म्हणजे माईक सेटिंग माहिती नाही. सर्व गुरुजनांना नमस्कार. राठोड सरांसारखंच आहे माझं, त्यांना पण माहिती नव्हतं की भाषण बोलवणार आहे, मला पण माहिती नव्हतं. त्याच्यामुळे काय आधी काही प्रिपरेशन नाही आहे, पण शाळेतील काही गोड आठवणी आणि सरांचे जे मार्गदर्शन लाभलेलं आहे त्याच्यामुळे आज आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात स्वतःचा एक ठसा उमटवला. कोणी जर शेतकरी आहे, कोणी जर फॅक्टरी चालवतो, पण त्यांना त्याचा अभिमान आहे आणि ते गर्वाने सांगतात की मी शेती करतो. असं काही नाही, लाजत नाही आहे कोणी. तुम्ही शेती करतो म्हणजे काहीतरी वेगळं काम करतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्याच्यामुळे शेतकरी हा सर्वच वरती आला, त्याच्यानंतर बाकी सगळं. ते पहिलं म्हणायचं ना, शेती प्रथम, द्वितीय नोकरी, तृतीय व्यापार. आता समीकरणं बदललेले आहेत तरीही शेती हा प्रथमच आहे. त्याच्यामुळे असं काही कोणी म्हणायचं नाही की मी हाऊसवाईफ आहे किंवा काय, तुमच्या क्षेत्रात चांगलं काम करते. आणि हाऊसवाईफचं एक सगळ्यात सुंदर आणि मोठं उदाहरण जर पाहायचं असेल तर शिवाजी महाराजांना कुणी घडवलं. सगळ्यात मोठं उदाहरण आहे शिवाजी महाराजांना कुणी घडवलं. मा जिजाऊंनी घडवलं. त्या काय केलं, घरच सांभाळत होत्या. त्यांनी घर सांभाळता शिवाजी महाराजांना इतकं मोठं केलं की आज सगळ्या जगामध्ये त्यांचं नाव आहे. कारण की आणि तुम्ही
तुम्ही ते काम करताय, तुम्ही तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य देण्याचं काम करताय, त्या इतके मोठं काम कोणतंही असू शकत. एक जे तुम्ही घडवताय, शिक्षक आणि मुलांना घडवणारे एकच, आई आणि शिक्षक जर पाहिलं तर एकच. आई विना काहीतरी आहे, मला विसरलो वेगळं, मला विस्मरण्याची सवय झाली, काय काय शब्द विसरतो. माझं प्रेझेंटेशनमध्ये पण असंच होतं. आता मी मेंटेनन्समध्ये काम करतो, मला थोडंफार प्रेझेंटेशन्स द्यावं लागतं MRFच्या वगैरे, काही MGDR असतं थोडं, काही एखाद्या वेळेस विसरून जातो की किती टार्गेट होतं आणि किती अचीव करायचं होतं. त्याच्यामुळं थोडं विस्मरणाचं आहे सगळं, पण परिस्थितीनुसार सर्वजण बदललेले आहेत. काहींचे चेहरे बोलले, आम्हाला म्हणलं सगळ्यांचं तब्येत कमी जास्त झालं, माझं टक्कल भरलं, विसरलंच ते सांगायचं. तोरणमल सरांनी जे काटकसरीची आणि शिस्तीची सवय लावली, त्याच्यामुळे आज मी भरपूर चांगल्या ठिकाणी आहे. राठोड सरांचं, जे तिवारी सरांचं असेल, सगळ्यांचे नाव माझ्या लक्षात नाही, शेवटी आहे. त्यांनी आम्हाला शिक्षणाबरोबर भरपूर काही शिकवलं. जगामध्ये तुम्ही वावरताय कसं, तुम्ही नातेसंबंध जोडताय कसं, माणसं कसं जोडताय. कारण की जगामध्ये तुम्ही पैसा कमवत आलो, पण तुमची माणुसकी आणि तुमचं नातेसंबंध किती आहे. तुम्ही आज जर फोन जर केला तर तुमच्या मागे जर किती जण उभा आहेत याला महत्व आहे. पैसा भरपूर कमवतात. आता लेटेस्ट जर उदाहरण जर घेतलं पुण्याचं, किती 2 तोळे 51 तोळे होता, नाही तर होतं ते भरपूर मोठं करणे, पण त्या माणुसकीच नसेल तर त्याचा काय उपयोग ना. मला तर वाटतं आपल्या जे सरांनी, आता मी 2006 पासून जनता विद्यालयामध्ये आलो, तुम्ही सर्वजण अगोदरचे आहेत 2005 पासून, तर 6 पासून जे आलो त्याच्यानंतर माझ्यामध्ये जे बदल झाले. सरांनी शिकवलं तुम्ही समाजामध्ये वावरताना कसं वागणं पाहिजे किंवा इतरांशी वापरणं. आज पण मी बाहेर जर गेलो तर, आज समजा आपलं वयस्कर असेल तर आपण डायरेक्ट बोलतो त्याला, अरे मुले. थोडा मोठा जर असेल तर सरांनी ते शिकवलं ना, तुम्ही त्यांना रिस्पेक्टफुली बोला. ठीक आहे, ते पदाने तुमच्यापेक्षा कमी असतील, तुम्ही आज जरी चांगल्या मोठ्या पोस्टवरती असतात, तुम्ही स्वतः कंपनीचे मालक होऊ शकता, VP होऊ शकता, व्हाईस प्रेसिडेंट, कोणी प्रत्येक क्षेत्राच्या क्षेत्रात ते पुढे जाऊ शकता. आता एखादा आपला एक मित्र काय एखादा शेतकरी आहे, दूध पालन, आता ते पारण्यांचं उदाहरण घ्या ना, श्रद्धा होतो, तिचा दूध व्यवसाय माहिती असेल, पण तिचं बोलीभाषा कशी आहे, तिथं जो एअर कचरा काढणार आहे त्याला पण ती एक रिस्पेक्टफुली बोलते, त्याच्यामुळे तिचा व्यवसाय इतक्या उंचीवर पोहोचला. जर आपण जर एकदम त्याच्यामध्ये त्याच्यासारखं जर वागलं, बेजबाबदारपणे किंवा एखाद्या उन्मत वागणूक जर दिली तर तो आपला ऐकणार नाही आहे ना. हेच जे आपल्या सरांनी शिकवलं गेल्या 5 ते 10 वर्षात खूप. आणि आजचा जो क्षण आहे 10 नंतर आम्ही आज जवळपास हेच दिवस असतील, कारण की जून मध्ये निकाल लावतो. निकाल घ्यायला आल्यानंतर कोणी पण शाळेत येतच नाही. मी तर स्वतःच सांगतो, माझ्या आजोबांनीच निकालाने मला TC काढला, तुम्ही त्याच्यानंतर कधीच शाळेत आलो नाही. आज सरांची एकदा भेट झाली, पण मी माझ्या कंपनीत असतो त्याच्यामुळे सरांना आठवत नाही. लोक तसं माहिती नाही, 11वीला का 12वीला असताना आमचं मधून सायकलवर जायचो, देवदर आम्ही हॉटेलमध्ये मंदिरात दर्शन घेतो. सरांनी आवाज दिला पण मी काय लक्षच नाही दिलं. मला नंतर मला एक जणांनी सांगितलं, अरे सर बोलत होतो, म्हणजे मी पाहिलंच नाही, मला सांगितलं आपलं त्यावेळेस. पण आज क्षमा मागतो. आता आमचे किस्से आहेत. आता आमचं 10वीची बॅच म्हणजे अशी काय हे करणारी नव्हती. आमचा सेंड-ऑफ पण असं झालं एकदम सिम्पलमध्ये, ते पेनाने लिहिणे वगैरे, ग्रेटिंग्स लिहिणे किंवा ते स्लॅम बुक धरणे, असा काही प्रकार आम्हाला माहितीच नव्हता. आले गेले संपला विषय. कार्यक्रम आपलं सेंड-ऑफ आहे, आपल्याला निरोप समारंभ देणार आहे, झालं संपला. आहेत भरपूर काही आठवणी आहेत. एकदा 2010 का 9ला आय थिंक शिक्षक लोकांचा संप होता 2 दिवस. मला ती आठवण खूप आठवते आजकाल. आता सकाळी आम्हाला 7ला यावं लागायचं शाळेत, आणि पहिल्या दिवशी काय सर्व आले नाही, त्यामुळे शाळेला सुट्टी भेटली, सगळे आले होते. पण दुसऱ्या दिवशी म्हणलं सेम होईल, आज पण संप पेपरला वाचला संप, आज पण चालू आहे. आमचं लगेच 12 जण, मी अंपायर, लगेच बॅट बॉल लगेच क्रिकेट खेळूया. आय थिंक इथंच पाहिली होती आम्ही गाडी पोलिसांची. आता ज्या वाला तशीच पाहिली पोलिसांची गाडी येते, सगळे लगे आतमध्ये, सगळे आतमध्ये पोलीस सर आले, शेडी आणली, फुलं आणली. प्रामाणिकपणे सांगा कोण क्रिकेट खेळतो. मला आता प्रामाणिकपणे सांगितलं म्हणलं सर काय मारणार काय दोघं मी वैभव कुंभार आला आहे, अमोल बरोबर, भोसले मामा सगळे उभा राहिले. जे काही 2 दिवस बसता नाही आलं त्याच्यामध्ये.
तर त्यानंतर एक शिस्त जी बाळगली की जे आपण ज्या कामासाठी आलो किंवा आपल्याला जे काम दिलं गेलं ठीक आहे त्यावेळेस ते आपल्याला वाटलं की सरांनी आपल्याला मार दिला पण त्याच्यामागे बोध होता एक काहीतरी शिकण्यासारखं होतं. आपण घरातून शाळेत आलो म्हणजे आपल्याला ती जिम्मेदारी आहे की आपण तिथे गेल्याने शिकायलाच पाहिजे अभ्यासच करायला पाहिजे. खेळाचा तास असतो तो खेळला पाहिजे पण आज त्याचा उपयोग करून तुम्ही जीवनामध्ये हे केलं पाहिजे. आज तुम्ही काहीतरी काम करताय त्यामध्ये पूर्ण प्रयत्नाने काम करा. ठीक आहे एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. सर्व शिक्षकांची ज्यावेळेस माझ्याकडून काही चुकलं असेल त्यावेळेस माफी. ठीक आहे धन्यवाद. विद्यार्थ्यांपैकी मांडायचे असतील त्यांनी या ठिकाणी मंचावरती येऊन आपले मनोगत या ठिकाणी मांडायचे आहे. कोणाची इच्छा असेल तर ते मंचावरती येऊन आपले मनोगत या ठिकाणी मांडू शकतात. एकदा 8वीला असताना मी भाषण घ्यायची सवय होती पण भाषण पाठ करायचं त्याच्या बाहेरचं काहीच येत नव्हतं. उभा आपलं ग्राउंड सुरू झालं. मला वाटते जयंती होती गांधीजींची. सुरू केलं पूज्य गुरुजन वर्ग इथे जमलेले माझ्या बंधू आणि लगेच थांबून काहीच सुचना. राठोड सर शेजारी हळूच मागून आले मला म्हणले आता घेऊ उरकून एवढे बरोबर निघाले 2 शब्द जमले. एवढं झालं तेव्हापासून कधीच वरती आलो नाही स्टेजवर. आता आपल्या शिक्षण संस्थेचे जनता विद्यालय घोटल आपण आयोजित केलेली 2009-10ची बॅच. वरती जे फोटो ठेवले ज्यांच्यामुळे आज आपण इथे सर्वप्रथम मी त्यांना वंदन करतो आणि त्यांच्यामुळे आपण घडलो हे सारे बसलेले यांच्या चरणावर बरोबर माथा टेकवतो आणि बोलायचा प्रयत्न करतो. मला बोलताच येत नाही परत एकदा सांगतो. सुरुवात तिकडून करतो. शेळके सर मराठीला होते 5वीला. कविता हा सॉरी अकोलकर सर मराठीला होते. दमडी नावाची कविता होती. हां 5वीला धडा होता कविता होती सॉरी. ती दमडी तिच्या फडक्याचा कसा उपयोग करायची किती पद्धतीने त्याच्यानंतर मी ती कविता कधीच नाही वाचली पण मला ध्यानात आहे अजून सुद्धा. त्यांच्या शेजारी बसलेले आपले गुजर सर जाधव सर बोलते हा सॉरी जाधव सर आठवून म्हणतोय मी तुमचं किती लक्ष दे बाबा. ते जाधव सर भारताचा नकाशा माणसांनी नावाने लक्षात नाही राहिले तरी जमत तर त्यांच्या गुणारीला आपण त्यांचं किती स्मरण करतो ते महत्वाचं आहे असं मला वाटतं. तर 10 सेकंदात भारताचा नकाशा कसा काढायचा हे जाधव सरांकडून शिकायला पाहिजे. जेव्हा आपण नकाशाचं कोणी काढतं किंवा मी पाहतो मला जाधव सरांचं दिले. मला वाटतं ही लय मोठी गोष्ट आहे. त्याच्यानंतर तिवारी सर 5वीला पहिल्याच दिवशी वर्गात बसलो. सरांनी ABCD सुरू केली. W कसा काढायचा हे त्यांनी मला सांगितलं. यमच्या गचंडाला धरायचं आणि उलटं करायचं म्हणजे W होतं. असं सारा अक्षरांची ओळख अशी करून दिली तर माणूस कधीच विसरणार नाही. त्याच्यानंतर राठोड सर एक किस्सा सांगतो. कविता होती नळ राजा आणि हंस. सर शिकवत होते मी खिडकीच्या बाहेर पाहत होतो. 4-5 सेकंद झाले सर फक्त मी खिडकीच्या बाहेर पाहत होतो. सरला कळालं शरदचं लक्ष इकडे नाही. सरची ऍक्शन आणायची बाजूला काढून ठेवलं आणि मग मी पाहिलं म्हणलं सरनी गाड्या काढले पण कुणासाठी ते मी शुअर नव्हतं. मग मला कळालं ही गाड्या माझ्यासाठीच काढलं होतं सरनी. पण सरनी मला लगेच हल्लं नाही. उभा केलं आणि प्रश्न विचारला. कवितेसंदर्भात ते काहीतरी प्रश्न विचारला पण मी इतका प्रिपेअर झालो इतका घाबरलो होतो. मला ते सारं लगेच मी सरनी काय 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 सांगितलं असं स्वतः अध्ययन करायला सुरू केली आणि उत्तर दिलं. ते बरोबर उत्तर होतं म्हणजे इतका धाक होता. त्याच्यानंतर डुकरे सर प्रार्थना झाली का सरांचं एक गाणं राहायचं आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. पण मी सांगतो सर आम्ही खरंच बिघडलो नाही. त्या शब्दाचा अर्थ मला आता कळायला लागला बिघडणे आणि बिघडणे. सर मला घेऊन पोवाडा गायला नगरला घेऊन गेले. आम्ही मला वाटतं नीलम होती. अजून मला चेहरे मुलींची कोणाचीच ओळखत नाहीत कारण 15 वर्ष झाले. स्वाती अजून तिकडं पूजा
ही पण पूजा बामदेवी मॅडम होत्या. आम्ही जाऊन ते करून आलो स्पर्धा. खरंच खूप आनंद होतोय. मी कविता केली ती, खरं तर मला कविता म्हणून दाखवायची होती. आज काहीतरी रात्रभर सुचत होतं काय म्हणावं काय सादर करावं म्हणलं. बोलता येत नाही म्हणलं, चला कविता म्हणायचा प्रयत्न करू. तर कविता म्हणतो मी. चुकलं तर सर माफ करा, सर्वांना विनंती आहे. बरोबर सर, खरं तर गणित सोडत असताना त्यांनी सांगितलेलं आहे ज्याला 11वी सायन्सला जायचं त्याने इकडं लक्ष द्यायचं. एक्स कसा काढायचा हे सरांनी शिकवलं. आणि 11वीला गेल्यावर वर्गात बसल्यावर समजलं की सर बोलत होते किती महत्वाचं होतं. ज्याला 11वी सायन्सला जायचं त्याने लक्ष द्यायचं म्हणून. तर खरंच मला खूप अभिमान वाटतो. मी जे काही घडलोय, जे काही माझे चांगले गुण आहेत सारे फक्त तुमच्यामुळे. शेळके सर झालं, बोडके सर. चित्रकला आहे का जी पण मला येते. सारे जण म्हणतात चांगली चित्रकला, ते फक्त बोडके सर. म्हणजे खरंच मला लय याचा अभिमानी लय भारी वाटतंय. तर आता कविता मी म्हणतो पडलाय. आता आपल्याला जर परत 10वी द्यायचं असलं तर आपल्याला छोटं व्हावं लागेल असं मला वाटतं. म्हणून कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. ऐकून घ्या. जबाबदाऱ्याच्या ओझ्यातून थोडं हलकं व्हावं म्हणतो. जबाबदाऱ्याच्या ओझ्यातून थोडं हलकं व्हावं म्हणतो. मोठेपणाचा आव आणता एकदा छोटं व्हावं म्हणतो. मोठेपणाचा आव आणता एकदा छोटं व्हावं म्हणतो. छोटं म्हणजे तरी किती छोटं म्हणजे तरी किती छोटं. फक्त एकमेकांचा जेवणाचा डबा खावा तितकंच. फक्त एकमेकांच्या जेवणाचा डबा खावा तितकंच. आणि मैत्रीत फक्त मैत्रीच हवी. ना कुठली जात, ना कुठला धर्म, ना कुठला मोह. फक्त इतकंच छोटं व्हावं म्हणतो. फक्त इतकंच छोटं व्हावं. मित्राविषयी काय सांगणार सारेचे सारे खास होते. आजही तसेच खास आहे. फक्त संसाराचे ओझे वाहत आहे. आजही तसेच खास आहे. फक्त संसाराचे ओझे वाहत आहे. गेट टुगेदरच्या बहाण्याने का होईना एकदा आठवणींना उजाळा द्यावा म्हणतो. फक्त इतकंच छोटं व्हावा म्हणतो. आता खूप समजदार झालो आम्ही. बाप झालो आणि दुसऱ्याचा गुरु सुद्धा. पण माझ्या गुरुला पाहण्यासाठी कुठलीही बोली स्वीकार आहे. कुठलीही काही पण सांगा, सारं स्वीकार आहे तुम्हाला फक्त पाहण्यासाठी. कारण तुम्ही आता पाहायला भेटत नाही. पाहण्यासाठी कुठलीही बोली स्वीकार आहे. शिस्त, प्रेम, माया आणि रस्ता बापानंतर त्यांनीच दाखवला आम्हाला. शिस्त, प्रेम, माया आणि रस्ता बापानंतर त्यांनीच दाखवला आम्हाला. त्या गुरुच्या चरणाची एक दिवस धूळ व्हावं म्हणतो. म्हणूनच परत एकदा 10वीचा वर्ग भरावा म्हणतो. फक्त इतकंच मोठं व्हावं होतं. धन्यवाद. आणि जाता आम्ही फक्त सर्वांना एकच म्हणेन का व्यसनापासून दूर राहा. जीवन इतकं अनमोल आहे, परत कधीच मिळत नाही. हाय त्या गोष्टीत समाधानी राहा. कोण काय कलेक्टर झाला, कोण झाला ते महत्वाचं नाही. आपण हाय त्या गोष्टीत किती समाधानी हे महत्वाचं आहे. म्हणून सर्वांनी निर्व्यसनी राहा, सुखाने राहा, असेच भेटत राहा, गरिबाची मदत करत राहा. बस एवढं बोलून मी माझे 2 धन्यवाद. जय कर्मवीर.
झालेला आहे. कार्यक्रम मुळात कसा आहे, गेट टुगेदर आहे, स्नेह मेळावा आहे. या कार्यक्रमाचं मला तुम्ही अध्यक्ष केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला धन्यवाद देतो. अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी नियोजन केले. आम्हा सर्व गुरुजनांचा आपण या ठिकाणी यथोचित सत्कार केला. फळांचा वर्षाव करीत आम्ही आमचं वेलकम केलं. आमच्या चरणाशी आपण नतमस्तक झालात, आमचा सत्कार केला, आमचं गुणगान गायलं. याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. वास्तविक माझा आपण 15 वर्षानंतर एकत्र येतोय. फार मोठा कालावधी गेला. 2009 आणि 10ची बॅच आपल्यासमोर बसलेली आहे. काल कोणती भाजी खाल्ली आज आपल्याला सांगता नाही आहे, बरोबर आहे की नाही. 15 वर्षानंतर आपण एकत्र राहिल्यानंतर आपण थोडेसे नवीन चेहरे का नाही. आमच्या आता जे तुम्हाला काळे दिसतात ते आम्ही जसं कार्यक्रमाला यायचो म्हणून काय करून आलो आहे, डाय करून आलो आहे, बरोबर आहे का नाही. आता अवयव आमच्यात आता 18 अवस्था आली, फारसं काय काम देत नाही. डोळे एक बोट दाखवलं तुम्हाला 2 बोटं दिसतात. 500ची एक नोट दाखवली तर 2 दिसतात. त्याला विलास नाही. आता ते काळाचा महिमा आहे. 15 वर्षानंतर आपण एकत्र येत आहात. त्याचा उद्देश असा आहे की जे कोणी या ठिकाणी भोसले आहे, बरोबर आहे, तर मी भोसले शिवाजी भोसले, बरोबर. तर नावही गुणांना या ठिकाणी मी आपल्याला धन्यवाद देतो. असं अविस्मरणीय क्षण आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो ना 2 ओट घ्यायचे होते सागरात भेट, पुन्हा एक लाट दोघा कोणी पुन्हा नाही भेट असो. पण या ठिकाणी भेट घडून आणण्याचं सत्कार्य सुंदर काम या ठिकाणी भोसलेंनी केलेलं आहे. आपण त्याला या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आम्हाला खूप आनंद. आपल्याकडे काय म्हणतात, आम्हाला या ठिकाणी खूप हायसं वाटतं. चांगले चेहरे, नवीन चेहरे, सुंदर आपण तरुण दिसत आहे, बरोबर आहे की नाही. तरुण तडफदार नवीन टाकतायचे आहात, आहे की नाही. आता आमच्या टिंब गेल्या म्हणायचं, आहे का नाही. पण तुमच्याकडे पाहिलं तर आम्हाला खूप काही असं हायसं वाटतं या ठिकाणी. चांगलं आहे. कपडे वगैरे घालून हे करून या ठिकाणी आपण आलात. स्वातीकडे पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की तोच चेहरा, तोच इनोसंटपणा, तेच हास्य, आहे का नाही. सुंदर विचार स्वातीने या ठिकाणी मांडले. निश्चितच चांगली गोष्ट आहे. सुंदर बोलली. त्यानंतर स्वाती या ठिकाणी बाळासहित आली. चांगलं आहे. आपण या ठिकाणी आता 30च्या आसपास आहात, बरोबर आहात. 30-31च्या वयाच्या आसपास आहात. आपण आपल्याकडे दातृत्व आहे, कर्तृत्व आहे आणि मुलींकडे मातृत्व आहे, मुलांकडे काय आहे, पितृत्व आहे. आपण एक जबाबदार नागरिक आहात. समाजाचे जबाबदार घटक आहात. कुटुंबाचे जबाबदार नागरिक आहात. कौटुंबिक याच्यामध्ये जबाबदारी आपण पेलताय, बरोबर आहे की नाही. समाजामध्ये आपण वावरतात. या रयत शिक्षण संस्थेची आपण कोण आहात, या ठिकाणी आधारस्तंभ आहात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वस्तू हा कार्यक्रम कसा इमोशनल आहे, भावनिक कार्यक्रम आहे की नाही. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्हाला अध्यापन करणारे, या शाखेमध्ये दीर्घकाळ सेवा देणारे 2 पिढी आहेत. एक पिढी जाधव सर आणि दुसरी पिढी राठोड सर, बरं. त्याने येणेशील पिढी आहे. जाधव सर या शाखेमध्ये दीर्घकाळ त्यांनी सेवा केली. त्यानंतर या कार्यक्रमासाठी ढाकणे सर आहेत, ज्यांनी सुंदर विचार या ठिकाणी मांडले. असे मराठीचे प्राध्यापक, मराठीचे सर्व व्हाईट मॅन, नेहमी त्यांचे कपडे व्हाईट असतात, बरोबर आहे. आणि आजही जी त्यांची होती ना होंडा, ती होंडा आजही वापरणारी. जेव्हा ते घोटाळला जॉईन झाले तेव्हापासूनची होंडा मला वाटतं 20 वर्ष झाले असते राठोड सर. तर ती आजही होंडा वापरणारे तुमचे आवडते शिक्षक राठोड सर या कार्यक्रमासाठी आहेत. आमचे पितृतुल्य गुरु या कार्यक्रमासाठी. त्यानंतर आमचे तोरणवल सर हे सुद्धा दुरून या ठिकाणी आलेले आहेत. आज या कार्यक्रमासाठी आले. तोरणवल सारी मला कालच आठवण अशा अर्थाने झाली. विद्यार्थ्यांनो आपले सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे की नाही, टॅनाला, पथक परीक्षणाला, त्यावेळी तोरणवल सारीने गीत बसवलं. कोणतं गीत होतं, तो संदीप कोटकर वगैरे नाना पाटलाचा नातू, तो ते गीत तो म्हणत होता. कोण गेली माझी सखी, हे गाणं त्यांनी त्यावेळेला बसवलं होतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून परमेश्वर थोरे कुठे आहे. परमेश्वर थोरे मला वाटतं 6वी-7वीला असावा. त्यावेळेला मी त्याला बालक टाकळे या ठिकाणी पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्तीसाठी घेऊन गेलो होतो.
तो अगदी त्यावेळेला अगदी सडसडीत होता. पुन्हा दुसरा मुलगा पाडला, पुन्हा तिसऱ्या वेळेला, आणि हे सगळं कमी कालावधीमध्ये झालं. त्याला दम लागायचा, पण तो आणखी त्या तिसऱ्या म्हणजे 3 कुस्त्या त्याने चितपट केल्या त्यावेळेला. त्याचं शरीर मला अजूनही आठवतं पहा, इलॅस्टिक कसं असतं आपलं इतकं लवचिक, त्याप्रमाणे त्याचं शरीर लावायचं. ते सहज आज आठवण झाली, चांगली गोष्ट आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी विघ्नही छान बोलले. त्यानंतर विघ्ने अमोल यांनी प्रस्तावित छान केलं. त्यानंतर भोसले आपणही चांगलं मत या ठिकाणी मांडलं. स्वाती चांगलं बोलली. तुपेरे आपण छान बोलले ना. माणसाला होतं ज्यांना स्टेजची सवय नाही ना त्यांचा घोटाळा होतो. मी आता 11वीला पाथर्डीला असताना आपला असा निरोप समारंभ होता. माझा एक मित्र त्याचा नाव चंदू शिरसाट भाषण करायला वारायला करतो. भाषण करायला वारायला बोलताच आहे ना, काही सुचायला रडायला लागला. बाकीच्यांना वाटला भावनावच झाला. काय बोलताय ना. दुसरा एक आमचा मित्र होता सुभाष घोडके म्हणून एक, नाही सुभाष गरजे नावाचे, तो बोलायला वारायला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आमचं या ठिकाणी उपस्थित असणारे बंधूंना आणि भगिन्यांनो, त्याला भगिनी असं म्हणायचं होतं. असा घोटाळा या ठिकाणी दगडे सुरेश निलम हे विद्यार्थी आमची बसलेले आहे. पहा मुद्दामने उल्लेख याचा काही निलम प्रथम परीक्षणामध्ये पॅनल इन्स्पेक्शनमध्ये धम्माल नाचणारी, पाहुण्यांना खुश करणारी, सांस्कृतिक कार्यक्रम वन्स मोर घेणारी दगडे सुरेश निलम ही या ठिकाणी आहे. आणि कालच्या कार्यक्रमात तुला उल्लेख केला बेटा, नामोल्लेख केला की दगडे किती सुंदर कार्यक्रम हँडल करायचे. आणि त्यावेळेला आपल्याकडे सुविधा नव्हत्या काही. आम्ही आपल्याला आठवतं त्या पाण्याच्या टाकीमध्ये इतरही मुले त्याला साथ द्यायचे. पण त्याला सामान्य असणारी मुलगी, परंतु सगळ्या शिक्षकांची आवडती असणारी मुलगी आहे. आता हे पाठीचा उत्साह किती होता. प्रत्येक वेळेला पुढे ते लाजत नाही, घाबरत नाही, भीत नाही, अशी विद्यार्थी आहे. या निमित्ताने मला एक आवर्जून उल्लेख करावा वाटतो. मात्र शिक्षिका कोण आहेत आपल्या तिनखडीला आपण उल्लेख केला. टीचर कोण आहात, काय काहीतरी उल्लेख केला ना टीचिंगमध्ये आहात आपण. अच्छा हां तुम्ही आहात. पोलीस भरला आम्ही फार घाबरतो. काय असेल ते असेल, पण लहानपणापासून पोलिसाची आम्हाला खूप भीती मनामध्ये बसलेली आहे. या ठिकाणी याच्या आधीचे 2 गेट टुगेदर झाले तुमच्या आधी. मग एक एप्रिलमध्ये गेट टुगेदर झालं. ती बॅच घेतली 2006-07ची वाटतं तो विकास भोगेकर, म्हणजे त्याची जी बॅच असावी. आपला नियोजनही छान होतं, मिष्टान्न जेवण फार सुंदर केलं. त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या बॅचचा तळणीचा एक विद्यार्थी, सामान्य खेडेगावातला, सामान्य परिस्थिती असणारा मुलगा आता हायकोर्टामध्ये वकिली करतो. आपल्या घोटांचा अभिमान आहे, जनता विद्यालयाचा अभिमान आहे, शिक्षण संस्थेचा हा ठेवा आहे. त्यानंतर पुन्हा एक परवा एक कार्यक्रम झाला 15 तारखेला, म्हणजे वाटतं की 2004-05ची बॅच होती. माझा साखरच्याच बॅचला होता, पुण्याला होता त्या कार्यक्रमामध्ये. तर त्या कार्यक्रमामध्ये तुम्ही माहीत असतं ज्योती तुपी ही मुलगी MPA करून आता PhD करते. म्हणजे आपल्या विद्यालयाची एखादी मुलगी आता PhD होऊ घातली, हा किती मोठा ठेवा आहे. आपल्याला या गोष्टी अभिमानाच्या गोष्टी आहेत. आता सुद्धा बोलताना मी सांगितलं, उल्लेख केला, कुणी मॅनेजर आहे, कुणी चांगल्या पोस्टवरती कामाला आहे, कुणी गृहिणी आहात, हे सगळं करतात, चांगलं आहे. या निमित्ताने मी मुद्दाम उल्लेख करतो. माझं गाव पाथर्डी तालुक्यामध्ये, पाथर्डीच्या पूर्वेला मी गाव उल्लेख करतो. नंतर आपल्या लक्षात येईल. पाथर्डीच्या पूर्वेला 9 किलोमीटर आतूला माझं गाव आहे. दिवंगत माजी मंत्री गोवर्धनराव ढाकणे हे माझ्याच गावचे. माझ्या गावामध्ये 25-30 मुलं असे येतो. ते काय करतात, ते एम्प्लॉईड आहे, कुठे ना कुठे नोकरीला आहे. पोलीसमध्ये जास्त आहे, पोलीसमध्ये आहेत, SRPs आहेत, आरोग्य खात्यात आहेत, कृषी खात्यामध्ये आहेत. कुणी ड्रायव्हिंग करतं, कुणी भाजीपाल्याचा व्यवसाय करतं. हे तर किती मुलं आहेत स्वाती, हे 25-30 विद्यार्थी माझ्या गावामध्ये, खेड्यामध्ये. आता हे विद्यार्थी काय करतात वाटतं, आमच्याच गावामध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना एम्प्लॉई नाही, जॉब नाही, नोकरी नाही, व्यवसाय नाही, खर्च डान्स करणारी कलाकारांना वाव देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. खरं आदरणीय श्री ढोकरे सरांच्या हस्ते, आदरणीय भोंके सरांच्या हस्ते, आदरणीय श्री तिवारी सर असतील, सर्व शिक्षण सुविधांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न होतो आहे. आदरणीय श्री निलम दगडे
अतिशय सुंदर असा डान्स नृत्य या ठिकाणी सादर केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी या ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी वाजवायचे आहे. मनापासून आपण सर्व शिक्षकांना विनंती असेल आपण सर्वांनी जागेवरती स्थानापन्न व्हायचं. पाटील अक्षर अक्षर रेखाटलं दिल शिक्षकांचा धन, त्या आठवणी संतो साजरा आजचा सुंदर वाचन. मित्रमैत्रिणी वर्ग खेळाची मैदान, गोल छोट्या गोष्टीचा दंडाई जीवनाचं साधन. रुसवे फुगवे हसणं आणि रडणं सगळंच आज मनाच्या गाभाऱ्यात खोल रुतला. शिक्षकांचे त्या भागातले प्रेम शब्द आणि त्या शिकवणीतला सच्चा अर्थ. आज आम्ही मोठे झालो, उंच भरारी घेतली, पण त्या शाळेच्या आठवणींनी अजून मातेशी बांधली. मेळावा हा फक्त भेटीचा नाही, तो प्रेम आदर कृतज्ञतेचा महोत्सव आहे. काही शिक्षक आशीर्वादाचे मित्राचे गाणे, घोटणच्या मातीला पुन्हा वाहू आपण वाणे. चला तर मग पुन्हा एकदा एकत्र येऊ, शाळेच्या प्रांगणात गोड आठवणींचा स्पर्श करू. जनता विद्यालय आमचा अभिमान, शाळा शिक्षक विद्यार्थी यांना मानाचा मुजरा सादर. आज सर्व विद्यार्थी शिक्षक गुरुजनांच्या विचारांना जुन्या आठवणींना वाव आपण सर्वांनी या ठिकाणी दिलेला आहे. स्टेजवर डान्स केले, भाषण केले, निबंध स्पर्धा म्हणा, प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा, मी प्रत्येक याच्यात सहभागी झाले. आणि आता इतरांना मी संधी देणार होते म्हणून मी आज काहीच बोलणार नव्हते, परंतु तुम्ही मला एवढा मान सन्मान दिला त्यामुळे मी परत ओढत आले. मी स्वतःला नाही सांगू शकले, तर मी आज एवढंच म्हणू इच्छिते. गुरुरे ब्रह्मा गुरुरे विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरुरे साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मनापासून धन्यवाद. त्यासाठी आपण समोर येत आहे. डीजेच्या अतिशय सुंदर अशा ठिकाणं आज सर्व शिक्षकांचं या ठिकाणी ज्यांनी स्वागत केलं, ज्यांनी नियोजन केलं, त्याचबरोबर सुंदर अशी संशिष्टी अर्जनाची मोटकर. जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी वाजवायच्या आहेत. धन्यवाद. सरांचा विद्यार्थ्यांचा नाव हवा असं आपण नेहमी म्हणत असतो. खरं तर ज्या शिक्षकांना आम्हाला घडवला ते शिक्षक वृंद आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येत एकत्र झालो. खरं तर लहानपण म्हणजे काय असतं, आपण लहान असायचो, खरं तर पाठीची आणि पिशवी घ्यायचो, त्यामध्ये वही पेन्सिल असायचे, दुडून धावायचो, शाळेमध्ये आपण जायचो, ते एक लहानपण असायचं. या सर्व गोष्टींच्या आठवणी एकत्र घेऊन आपण या ठिकाणी जमलो आहोत. खरं तर काही अनेक जण असतात ज्यांना शाळेमध्ये जायला आवडतं, पण काही जणांना शाळेत जायला आवडत पण नसतं. बरंच काही हाताला धरतात, आई वडील त्याला असं ओढत घेऊन जात असतात. तो म्हणतो मला जायचं नाही, मला शाळेत जायचं नाही. आई थपाटा टाकते, फाप दिवशी तुला शाळेत जायचं का नाही, लय वैताग आणलाय या ना मला, असं ती आई म्हणत असते. आणि ती आई बळच हाताला घेऊन जाते, घ्या याला सांभाळा. आणि इथून पुढं त्या ठिकाणी आकार देण्याचं काम हे सर्व शिक्षक वृंद करत असतात. लहानचं मोठं तुम्ही आम्ही होतो आणि मोठं झाल्यावर कळतं. आपण वर्गात बसायचो, वर्गातनं बाहेर आपण पाहायचो आणि बाहेर पाहिल्यानंतर आपण म्हणायचो काय नशीब आहे त्याचं, मस्तपैकी तो बाहेर फिरतोय ना, आपण या ठिकाणी जेलमध्ये बसलोय का काय, असं लहानपणी आपल्याला वाटायचं. परंतु नंतर आपण मोठे झाल्यावर कळलं ते शाळा, ते दिवस, ते शिक्षक असतात
हे दिवस पुन्हा पुन्हा येत नसतात, परंतु त्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण सर्वच त्या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित झालो आणि सर्व विद्यार्थ्यांच्या शब्दाला मान देऊन सर आपण सर्वच जण या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित झाला. आपलं देखील या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभारी आहोत. सर्व विद्यार्थ्यांचे आयोजन नियोजन संयोजन ज्यांनी या ठिकाणी केलं सर्वांचं या ठिकाणी आम्ही आभार मानतो. सुंदर अशी कविता आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कविता आहे. तुझी तुलाच पोरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेवर मनाची, कधी झुकायची कधी नडायची, दुनिया डोक्यावर घेणार हैर, तुला उचलून घेणार हैर, दुनिया डोक्यावर घेणार हैर, तुला उचलून घेणार हैर. आला तरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभा दुरायचं, गड्या खंबीर उभा दुरायचं, हटायचं नाही गड्या झटायचं, पुढं पुढं तू चालत जायचं, पुढं पुढं तू चालत जायचं, ताज्या दमाचं तरुणाईचं मिळालं रे वरदान, तुला मिळालं रे वरदान, रेशमी कापड हातात तुझ्या करू नको वरदान, त्याच करू नको वरदान, आई बापाच्या पायावर डोक, बाकी जगाशी आरोग ठोक, अगदी नाही असं पण नाही, साथीला चांगली लोक, सलामी झुकून सलामी वाकून सलामी ठोकून देणार हैर, तुला उचलून घेणार हैर, दुनिया डोक्यावर घेणार हैर, तुला उचलून घेणार हैर. सुंदर असं गीत आहे. खरं तर त्या गीताला आपल्याला जीवन जगण्याचं शिकवलं. हे गीत आपल्या सर्वांकडे पाहून मला या ठिकाणी म्हणावंसं वाटलं, म्हणून मी गीत या ठिकाणी सादर केलं. यानंतर सुंदर अशी भोजनाची व्यवस्था शेजारच्या हॉल पण मी सरांच्या काही आठवणी सांगते. मला राठोड सरांची नेहमी आठवण येते, कारण 10वीला असताना ते मराठीला होते ना, मला ते फक्त तोंडी परीक्षेच्या वेळेस मला म्हणायचे तू एक गाणं म्हणून दाखव. मी एक गाणं म्हटले ना, मला ते पैकीच्या पैकी मार्क देऊन टाकायचे, काहीच विचारत नव्हते. त्याचा मला एवढा आनंद वाटतो ना, अभिमान पण वाटतो. आणि मला गायनाची खूप आवड होती. सर मला नेहमी म्हणायचे तू मला एक गाणं म्हणून दाखव. आणि आपले कधी शिक्षक कोरडवर सर, आता माझ्या मुलाचा अभ्यास घेताना मला त्यांचंही खूप आठवण येते, कारण त्यांनी ना परीक्षेच्या वेळेस VIP प्रश्न कोणते असतात नेहमी लिहून द्यायचे आणि प्रत्येक वेळेस पेन्सिलने इथे अंडरलाईन करा, तिथे अंडरलाईन करा. त्यांना खूप म्हणजे असं खाडाखोड कधी आवडत नव्हती. त्यांचं मला ते म्हणजे मुलांचा अभ्यास घेताना मला ते उपयोगी पडतं. मी जरी एक गृहिणी असले ना, तरी आज सर्व शिक्षकांच्या शिक्षणामुळे मी माझ्या मुलांचा खूप छान प्रगती होते. त्यांची मुलांकडे चांगलं लक्ष देता येतं. शिक्षकांच्या संस्कारामुळेच मी आज एक आदर्श पत्नी, आदर्श आई म्हणून जगत आहे. आणि आपल्याला पुढे जे भवितव्य त्यांचं घडवायचं, मी जरी फ्री असले तरी माझं त्यांच्या शिक्षणाचा उपयोग माझ्या मुलांसाठी करणार आहे. एवढं बोलून थांबते. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती
वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे। जिद्दी है हम नहीं मानेंगे, करते ही जाएंगे बदमाशियाँ। कह दो ये जमाने वालों से, न ये छीने हमसे आजादियाँ। है दिल में जो कहना है जैसे तैसे ही रहना है। ओ एक जिंदगी है, ज्यादा नहीं पर थोड़ा तो बिगड़ेंगे। हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे। हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे। हम नहीं सुधरेंगे। अपने हैं बेपरवाह इरादे, सभी पन्ने ये फिक्रों के उड़ा दे। अभी कैसे जीना सबको सिखा दे अभी।